वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. 24 मार्च रोजी शासनाने एक GR काढलेला आहे आणि त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. शिक्षक नियुक्ती धोरणात्मक बदल. आज आपण याच महत्त्वाच्या बदलाचा अगदी खोलात जाऊन आढावा घेऊया. तर हा आहे तो मूळ सरकारी दस्तऐवज. याच एका कागदामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली. आता आपण बघूया की यात नेमकं असं आहे तरी काय की ज्यामुळे शिक्षण विभागात एवढी मोठी खळबळ माजली. आता हा जो नवीन बदल झालाय ना, तो समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. काही दिवसांपूर्वी एक असा नियम आला होता ज्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आणि खरं तर त्याच नियमामुळे ही सगळी गोष्ट घडली. जरा विचार करा, एक शाळा आहे, तिथे 1 ते 10 मुलं शिकायला येतात, पण त्यांना शिकवण्यासाठी एकही शिक्षक नाही. हो, हेच तर सांगत होता 15 मार्चचा सरकारी निर्णय. म्हणजे विचार करा, या निर्णयामुळे कितीतरी लहान शाळांच्या अस्तित्वावरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण सुदैवाने ही गोष्ट इथेच थांबली नाही. या निर्णयावर पुन्हा एकदा विचार झाला. आणि मग काय झालं, चला तर पाहूया की अवघ्या काही दिवसांतच हे सगळं चित्र कसं बदललं. आता इकडे बघा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. 28 फेब्रुवारीला एक बैठक होते, त्यानंतर 15 मार्चला तो वादग्रस्त निर्णय येतो आणि मग फक्त 9 दिवसात, फक्त 9 दिवसांच्या आत 24 मार्चला एक नवीन सुधारित निर्णय जाहीर होतो. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हे प्रकरण किती गंभीर होतं आणि त्यावर किती वेगाने पावलं उचलली गेली. ठीक आहे, तर आता आपण या सगळ्या प्रकरणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. तो नवीन सुधारित नियम, ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. हा जो नवीन आदेश आला त्याने थेट त्या 2 प्रकारच्या लहान शाळांना दिलासा दिलाय ज्यांना याची सगळ्यात जास्त गरज होती. आधीचा जो नियम होता तो आता बदलण्यात आला आहे. तर पहिला बदल काय आहे? ज्या शाळांमध्ये 4 ते 15 विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आता 1 शिक्षक पद मंजूर करण्यात आलं आहे. म्हणजे आता तिथलं शिक्षण कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीतपणे सुरू राहील. हा एक मोठा दिलासा आहे. आणि दुसरा बदल तर त्याहूनही महत्त्वाचा आहे, खास करून त्या दुर्गम भागातल्या शाळांसाठी. आता बघा, ज्या शाळांमध्ये 1 ते 10 विद्यार्थी आहेत आणि जी शाळा जवळच्या शाळेपासून 3 किलोमीटरपेक्षा जास्त लांब आहे, त्या शाळेलाही आता 1 शिक्षक मिळणारच. खरं तर दुर्गम भागातल्या मुलांसाठी ही एक प्रकारे जीवनरेखाच आहे. बरं, पण ही गोष्ट फक्त इथेच संपत नाहीये. हा निर्णय फक्त या वर्षासाठी नाहीये, तर तो पुढे काय होणार हे सुद्धा ठरवतो. म्हणजे या ज्या नवीन जागा तयार झाल्या आहेत त्या येणाऱ्या काळात कशा भरल्या जाणार आहेत याबद्दलही यात स्पष्ट सूचना आहेत. इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. या नवीन पदांवर लगेचच नवीन भरती होणार नाहीये. तर सर्वात आधी त्या शिक्षकांना संधी दिली जाईल जे शिक्षण विभागात आधीपासूनच अतिरिक्त किंवा सरप्लस आहेत. म्हणजे त्यांचं समायोजन या नवीन जागांवर केलं जाईल. आणि जर समजा अतिरिक्त शिक्षक उपलब्ध नसतील तरच नवीन भरतीचा विचार केला जाईल. यावरून सरकारचं एक धोरण स्पष्ट दिसतंय. नवीन लोकांना कामावर घेण्याआधी त्यांच्याकडे जी सध्याची साधनसंपत्ती आहे, म्हणजे जे शिक्षक आहेत, त्यांचा ते सर्वोत्तम वापर करू इच्छित आहेत. चला, आता आपण या सगळ्या बदलाचा एक सारांश बघूया. म्हणजेच जुना नियम काय होता आणि आता नवीन नियम काय आहे हे एका नजरेत पाहूया. तर बघा, किती मोठा फरक आहे. आधीचा नियम म्हणत होता 0 शिक्षक आणि आता नवीन नियमानुसार विशिष्ट परिस्थितीतल्या लहान शाळांना 1 शिक्षक मिळणार आहे. म्हणजे आपण 0 शिक्षक या एका निराशाजनक स्थितीतून किमान 1 शिक्षक या आशेच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं आहे. हा खरंच एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल म्हणायला हवा. तर हे सगळं पाहिल्यावर एक शेवटचा प्रश्न उरतोच. कागदावर झालेला हा बदल प्रत्यक्षात जमिनीवरचं वास्तव किती बदलू शकेल? त्या दुर्गम शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणात यामुळे खरोखर काही सकारात्मक फरक पडेल का? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.